तर नमस्कार मंडळी, मी मयूर तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत गोव्यातनं आपली गाडी भरलेली आहे. ही बघा, ही पाठी आपली गाडी आहे. पेडणेकर ब्रँड इज ब्रँड. ही गाडी आपली भरलेली आहे. तोच हीट आहे, मागच्या वेळी जो भरलेला होता तोच हीटच भरलेला आहे. लोड काला हीट, पांढरा हीट, मच्छरचा जो कॉईल वगैरे तेच भरलेलं आहे. आतमध्ये कंपनीत व्हिडिओ करून देत नाहीत, नाही तर माल दाखवला असता. सिक्युरिटी लोक जो गाण मारतात, भिक्कार चोड आहेत त्या आतमध्ये. मोबाईल काढला तरी जप्त करीन बोलतात लगेच. काय आतमध्ये काय व्हिडिओ करायला जमत नाही. तर भावानो, आपली गाडी भरून उभी आहे. रशी वगैरे आपण मारून घेतलेली आहे मस्तपैकी टाकाटक. गाडीच्या काचेवर वगैरे पाणी मारून घेतले. आता फक्त पेपर आले की निघायचं बाकी. तर आपण पंपावर आलेलो आहोत. HP च्या पंपावर आपलं खातं आहे. इथंच आपण डिझेल टाकतो. राणीच्या पोटात आता डिझेल टाकायला चालू केलेलं आहे. पोट भरलं की निघायचं. तर आता आपण गोवा बॉर्डरवर पोचलेलो आहोत. हे बघा, हे गोवाचे RTO बघा कसं बॅटरी मारतोय. हे बॅरिगेट लावून ठेवलेले आहेत. आता इथं नवीन सिस्टम काढतात स्कॅनिंगची. मी काय इथं थांबत नाही. इथं पुढे एक्साईजवाल्याला फक्त थांबतोय पेपर दाखवायला. ते पण कधी थांबलो तर, नाही तर थांबतच नाही, निघालो. आता पोटात कावळे वरडायला चालू झालेले आहेत. हॉटेलवर पोचलेलो आहे आपण आता. हा ढाबा आपल्याला लय आवडतो. आपण इथंच जास्त करून जेवतो गोव्यात जाताना, किंवा रात्री जर उशीर झाला तरी 1 वाजेपर्यंत चालू असतं हे हॉटेल. इथं स्पेशल दाल मखनी आहे, 1 नंबर बनवतो, खूप भारी आहे. मग काय, ऑर्डर द्यायलाच लागते दाल मखनीची. तर जेवून निघालेलं आहे मी. लागलेलं आहे आता रोडला. जिथं झोप येईल तिथं झोपायचं. राजापूरपर्यंत जायचा प्रयत्न करायचा, तिथं जाऊन झोपायचं. मग तिथून काही सकाळी 6ला उठून गेले तरी 10 वाजेपर्यंत घरात चिपळूणला पोहोचतो. सूर्यदेव बघा सकाळच कसा तळपाला लागलाय. सकाळच बुक्ती करून टाकायचा विचार आहे वाटतं याचा. अजून तर दिवस जायचा आहे. तर आपल्या स्वर्गनगरी चिपळूणमध्ये पोचलेलो आहे. आता इथं जोरात भूक लागली आपल्याला, तर इथं नाश्ता करायचा आपल्या शांती हॉटेलला. आता वाजले 10. आता काय घरात जाऊन नाश्ता करण्यात मजा नाही, इथंच करू. पोचलेलो आहे आपण आपल्या शांती दूध हॉटेलला. लावले पोहे. पोहे खाऊन पोट नाही भरत. एकच डिश नाही घेऊन पोट भरत. घेतला पॅटीस, दिला रटवून. लय भारी असतो नाश्ता मित्रांनो इथं. मी बाकी मध्ये कुठंच काय खात नाही, इथंच डायरेक्ट नाश्ता करायला येतो सकाळी. तर हा आपला चिपळूणचा फ्लायओव्हर काय लवकर होईल वाटत नाही. आपल्या पोरांची लग्न होऊन त्यांची पोरं सक्सेस होऊन ते सायकल फिरवतील याच्यावर. आपल्या गाडीत युरियाची बकेट नव्हती. बकेट घ्यायला थांबलो होतो. आलं तर 20 लिटरची बकेट घेतली. 10 लिटरची काय भेटत नाही. भावानो, फायनली आपण आपली बॅग अडकवून निघालेलो आहे आपल्या गाडीच्या दिशेने. आता समोर आपली तिथे गाडी लावलेली आहे. गाडीत बसायचं, स्टार्टर मारायचा, निघायचं छू मुंबई. तर भोसते उतरून खाली आल्यावर नेहमीप्रमाणे आपल्या कालकाई मंदिराच्या इथं आपण तिचं दर्शन घेऊन देवीचं आपण निघतो कायम. तर पुढं आपल्या प्रितेश भावाचा पिल्लू चालला होता टन 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 उडवत मुंबईला. म्हटलं भावाचा एक व्हिडिओ खेचू पाटणं, भाऊ पण खुश होईल, मी पण खुश. पुढं हिरवे पण होता. म्हटलं थांबू आता हॉटेलला जेवायला, भूक लागली होती जाम. 1 नंबर जेवण भेटतं भावानं इथं, लय भारी. हे आहेत आपले माऊली रोड लाईनचे मालक तेजस हिरवे आणि आपले प्रितेश दादा. दोघं पण रट्टवतात चांगले चिकनवर ताव. आपलं काही जेवण जास्त नाही, आपण काही कमी जेवतो. हिरवे शेठ बेल देवनी का. पुढं आपला भांबेड सुंदरीवाला दिसला. आपण त्याच्या मागं मागच चालत होतो. 2024 सद्गुरू बाळूमामा. हा एक नवीन नग दिसला बघा. हे पहिल्यांदाच अशी लाइटिंग बघतोय मी, जी गाडीला लावली अशी पाठीमागं. मी पण अशी लावून घेणार आहे, मस्त वाटते. चिपळूणपासून होता सोबत, पण ते व्हिडिओ करीन म्हटलं तो नागोटण्यात गावला. कर्नाळा खिंड उतरून यायला लागली झोप. म्हटलं आसोच्या पंपात लावून झोपू. तेजस हिरवे शेठ पण झोपले इथंच. म्हटलं सकाळी 6ला निघू. उठलो सकाळी 6ला. पळसच्या पाट्यावरून मारला लेफ्ट. लागल्या बिल्डिंगा दिसायला. आता म्हटलं गरम वातावरण चालू होईल, आतमध्ये काय थंडी लागणार नाही. जॅकेट पण काढला, निघालो. साना पुढं काय आपला हायवे रिकामाच होता. हे सकाळ सकाळ सगळे कंटेनरवाले आडवे येतात. रेसकोट काय ओपनच आहे आपल्याला गाडी पळवायला, पण लिमिट पण देऊन ठेवलेली आहे ना, काय करणार. रस्ता गुळगुळीत करतात आणि वरनं लिमिट पण देऊन ठेवतात. म्हणजे घोड्याच्या पायाला रशी बांधल्यासारखं. कळव्यातनं लेप मारताना लागला जाम. इथनं खरी कसोटी झाली सुरू.
नाशिक हायवेला चढलो, वरती पण जाम, चारी बाजूनी जाम होता. म्हटलं काय झालंय पुढं. पुढं रस्त्याचं काम चालू होतं, आपल्या महाराष्ट्राचा विकास चालू होता ना, मग काय बोलणार. पुढं नाश्त्याला येवई नाक्यात थांबलो, आपली कचोरी ढकलली हे पोटात. ट्रॅफिक काय आज आपला पाठलाग सोडणार नाही. परत आता वडप्याला आलो, 4 किलोमीटर बाकी आहे फक्त जायचं, तर इथं पण ट्रॅफिक लागले. 4 किलोमीटर बाकी आहे फक्त वडप्याला, इथं पण ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिक काय आज आपला पिच्चा सोडत नाही. वैतागवाडी. घुसलो आपल्या कंपाऊंड मधनं लेप मारून, आतमध्ये लागले आपले गोडाऊन दिसायला. हे सर्व आपले जे आपल्याकडनं जे माल येतात ते सगळे इथंच खाली होतात, इथनंच डिस्ट्रीब्यूट होतात सगळीकडं. आता आपण पोचलोय आपल्या गोडाऊनला. म्हटलं पेपर देऊन येतो, नाही तर दुसरा कोण आला तर नंबर लागला तर माझा नंबर पाठी जाईल, परत फुगायची लक्षणं. गोदरेजचं हे गोडाऊन आहे. इथं हे जे ब्रँड दिसत आहे ते सर्व इथंच खाली होतात आणि इथूनच डिस्ट्रीब्यूट होतात सगळीकडे. तर भावांनो, भेटूया आपल्या पुढच्या लॉगमध्ये. आजला एवढं बास झालं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. ह्याच्या पुढे अनेक ब्लॉग येत राहतील चांगले चांगले. जे जे मला दाखवायचा प्रयत्न करता येईल तेवढं मी दाखवत राहीन. चला बाय.